देवाला महागडी भेट नको असते, त्याला हवं असतं ते फक्त शुद्ध मन. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजची ही कथा आहे एका गरीब भक्ताची. त्याच्याकडे ना मोठं घर होतं ना भरपूर पैसा, पण श्री स्वामी समर्थांवर त्याची अपार श्रद्धा होती. तो रोज सकाळी उठायचा, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि मनापासून म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, पण माझं मन आणि माझी श्रद्धा तुमच्या चरणी आहे. एक दिवस त्याला अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा झाली, पण त्याच्याकडे प्रवासासाठी पुरेसे पैसेही नव्हते. तरीही त्याने हार मानली नाही. काही दिवस त्याने थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले आणि शेवटी अक्कलकोटला जाण्या इतके पैसे जमा केले. दर्शनाच्या दिवशी त्याने विचार केला, स्वामींना काहीतरी अर्पण करायला हवं, पण त्याच्याकडे फक्त 2 भाकरी होत्या. त्याने त्यातील 1 भाकरी स्वतःसाठी ठेवली होती आणि दुसरी स्वामींना अर्पण करण्यासाठी घेऊन गेला. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर त्याला स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी भक्तांच्या गर्दीत बसले होते. तो गरीब भक्त दूर उभा राहून स्वामींकडे पाहत होता. त्याच्या हातात असलेली साधी भाकरी पाहून त्याला संकोच वाटला. तो मनात म्हणाला, इतर भक्त स्वामींना फळं, मिठाई आणि सुंदर वस्तू अर्पण करतात, माझी ही साधी भाकरी स्वामी स्वीकारतील का? तो मागे वळून जाणार इतक्या स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. स्वामी म्हणाले, इकडे ये. भक्त स्वामींच्या चरणाजवळ गेला. कापऱ्या हातांनी त्याने ती भाकरी पुढे केली आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे हेच आहे, काही चूक झाली असेल तर माफ करा. स्वामींनी ती भाकरी स्वीकारली आणि म्हणाले, यापेक्षा मोठी भेट कोणती? भक्ताच्या डोळ्यात पाणी आले. स्वामी पुढे म्हणाले, जिथे मनापासून प्रेम असते तिथे वस्तूची किंमत पाहिली जात नाही. त्या क्षणी त्या भक्ताला जाणवलं की त्याच्याकडे पैसा कमी असला तरी त्याची श्रद्धा कमी नव्हती. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. पण कथा इथे संपत नाही. घरी परतल्यानंतर त्याला कळलं की त्याच्या शेतात अनेक दिवसापासून पाण्याची समस्या होती. त्या दिवशी गावात अचानक मुसळधार पाऊस झाला. त्याच्या शेताला पुन्हा पाणी मिळालं. काही दिवसांनी त्याचं पीक चांगलं आलं. त्याच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. तो मात्र एक गोष्ट कधीच विसरला नाही, स्वामींनी मला फक्त अन्न दिलं नाही, त्यांनी माझ्या मनातला विश्वास जिवंत केला. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही कधी कधी असं होतं. आपल्याला वाटतं की आपल्याकडे इतरांइतकं काही नाही. कोणाकडे पैसा असतो, कोणाकडे मोठे घर असते, तर कोणाकडे मोठी साधनं असतात, पण भक्तीमध्ये तुलना नसते. देवापुढे तुमची भेट किती महाग आहे यापेक्षा ती किती मनापासून दिली आहे हे महत्त्वाचं असतं. म्हणून तुमच्याकडे आज काही कमी असेल, परिस्थिती कठीण असेल, तरी स्वतःला कमी समजू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, चांगले कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.